हुंडा ही प्रथा भारतासाठी नवीन नाही किंवा आपल्यासाठीही नवीन नाही. हुंडा प्रतिबंधक कायदा 1961च्या कलम 4 अन्वये कोणत्याही व्यक्तीने हुंडा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष मागितल्यास त्याला किमान 6 महिने ते 2 वर्षापर्यंतची कारावास आणि 10,000 रुपये दंडाची शिक्षा करण्याची तरतूद या कायद्यामध्ये केलेली आहे. तरी सुद्धा 1961 ते 1984 या काळात हुंडाबळीच्या आणि स्त्री शोषणाच्या घटना समाजात मोठ्या प्रमाणात घडत होत्या. त्यावेळी या विषयावरती अनेक विचारवंतांनी आपले विचार मांडत समाजात परिवर्तन होण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती संघर्ष केल्याचा इतिहास आपल्याला दिसतो. केशवपन, विधवा विवाह आणि हुंडा प्रथा यावरती अनेक सिनेमा सुद्धा निघाले. याविषयी त्यावेळी अनेक प्रबोधनात्मक कार्यक्रम करण्यात आले आणि याच विषयाला अनुसरून 1984ला एक मराठी सिनेमा निघाला होता. त्या सिनेमाचं नाव होतं लेक चालली सासरला. लेक चालली सासरला सिनेमामध्ये शरद तळवलकर, अलका कुबल, महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे या दिग्गज कलाकारांनी काम केले आणि समाजातील काही लोकांची मानसिकता अगदी हुबेहूब या सिनेमामध्ये सादर केली. स्त्री शोषण आणि हुंडा या विषयावरती असलेल्या या चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये धुमाकूळ घातला. तळागाळातील श्रीमंत, गरीब सगळ्या लोकांच्या मनावरती या सिनेमाने एक छाप उमटवली आणि या सिनेमामध्ये समाजामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला. हुंडाविरोधी कायदा आणि या सिनेमामुळे झालेल्या समाजातील मन परिवर्तनामुळे हुंडाबळीच्या आणि स्त्री शोषणाच्या केसेस कमी होऊ लागल्या. सर्वत्र हुंडा या नावाची चीड लोकांमध्ये निर्माण झाली. हुंडा पद्धत आता बंद झाली असं वाटत होतं, पण हुंड्यासारखी कुप्रथा आजही आपल्या समाजात आहे. त्यातून जाणारे बळी हे अद्यापही थांबत नाहीत. ही बाब खरोखरच चिंताजनक आहे. याचं नुकतंच घडलेलं उदाहरण म्हणजे वैष्णवी हागवणे. वैष्णवी हागवणे मृत्यू प्रकरण 16 मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राजेंद्र हागवणे यांची सून वैष्णवीने आत्महत्या केली आणि हे प्रकरण उघडकीस आलं आणि समाजात चालू झालेल्या हुंडा मागण्याच्या नवीन पद्धतीचा पर्दाफाश झाला. ही नवीन पद्धत प्रतिष्ठेच्या नावाखाली वधू पक्षाची कशी पिळवणूक केली जाते हे उघडकीस आलं. मुलीच्या सुखासाठी वधू पिता अशी पिळवणूक करून घेतो हेही यामधून उघडकीस झालं. हा वाढत चालली करोडोची संपत्ती असताना काही ठराविक रकमेसाठी मुलीचा छळ केला जाऊ लागला किंवा केला जातोय. मुलीचे लग्न करताना प्रतिष्ठेच्या नावाखाली आपण कोणत्या नवीन हुंडा पद्धतीला जन्म देतोय का याचा विचार आता वधू पक्षाने केला पाहिजे. समाजात लग्न करत असताना आपण मांडवत जे काही देतो ही सामाजिक प्रतिष्ठा जरी वाटत असली तरी ही नवीन हुंडा पद्धत होऊ शकते का याचाही सर्वसामान्य जनतेने विचार करायला हवा. प्रत्येक समाज हा वेगवेगळ्या पद्धतीने आपले विवाह करत असतो आणि त्या पद्धतीमध्ये सर्व समाजाने मिळून ठराविक नियम करण्याची गरज आहे. लग्न करत असताना आपण मांडवात किंवा मांडवाच्या बाहेर वर पक्षाला काय द्यायचं यावरती समाजातील कुठल्याही घटकाचे नियंत्रण नाही. ते नियंत्रण समाजाच्या समन्वयाने आणि विचाराने होऊ शकते, जेणेकरून प्रतिष्ठेच्या नावाखाली हुंडा पद्धती जन्म घेणार नाहीत. हुंडा नाव जरी दिले नाही तरी मागणी आणि त्या मागणी पाठीमागचा उद्देश हा एकच असतो आणि तो म्हणजे हुंडा. हुंडा पद्धत ही फक्त सामाजिक पद्धत नाही तर आता ही कौटुंबिक पद्धत सुद्धा झालेली आहे. मुलीच्या लग्नात किंवा मुलाच्या लग्नामध्ये काय द्यायचं आणि काय घ्यायचं, लग्न कसं करायचं, कुठे करायचं, कुठल्या लॉन बुक करायचा, मेनू काय ठेवायचा किंवा किती लोक येणार, करोडोचा खर्च याचा विचार हा पहिला कुटुंबात होत असतो आणि मग तो समाजामध्ये येतो. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाने आपल्या समाजामध्ये आपण प्रतिष्ठेखातर एखादी नवीन हुंडा पद्धत जन्माला घालतोय का याचाही विचार करायला हवा. प्रतिष्ठा ही फक्त पैशाने नसून तर सुखी, समृद्ध आणि शांततामय जीवनाने वाढते याचं भान आता समाजाला यायला हवं. असं आपल्याला वाटत नाही का? असं वाटत असेल तर आपण नक्की या पद्धतीला आळा घालण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ आपल्याला आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.